माझं काही नव्हतं, बॉन्ड नाही, करार नाही, त्यांचं माझं देणं घेणं नाही. अधिकारीला सुद्धा मी त्या फक्त पुजारीला त्यांना तर बिडचेत म्हणून मारलं, मला मुंडे साहेबाची माणसं तुम्ही म्हणून मारलं मला. आम्ही काय वाईट केलं त्यांचं एवढं? नाही, आम्ही आज माझ्या घरात सुद्धा मुंडे साहेबाचा फोटो आहे. नमस्कार, दिव्य लोकभूमीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आता काही मुकदम जे स्वराज कारखाना आहे त्यांचे कर्मचारी आहेत आणि जे खासदार आहेत त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करत आहेत. काल एक वाहन मालक आहेत, त्या वाहन मालकांनी त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले, त्यांना पत्रकार परिषद घेतली, त्यावर मोठे खुलासे केले आहेत. ते वाहन मालक आपल्यासोबत आहेत. काय नेमका प्रकार घडला होता, काय तिथं तुम्हाला हाणमार करण्यात आली, तुम्ही काल पत्रकार परिषद घेतली, बीडमध्ये आरोप प्रत्यारोप केलेत, काय नेमका प्रकार होता? मला माझ्यावर जे प्रसंग आला होता ते प्रसंग मी माझ्या सहकार्यासोबत माझ्या भावाला सोडण्यासाठी मी फलटण येथे रवाना झालतो. 10 जून 2024 ला त्या ठिकाणी मी गेल्याच्या नंतर तिथं मी बस स्टँडवर थांबलो. माझे सहकारी मित्र आमचे भगवान नाना घुले ते म्हणले कारखान्याचा व्यवहार आहे, थोडं तुम्ही साईडला थांबा, आम्ही मध्यस्थी करून म्हटलं तुम्ही या म्हणले, त्यांचा व्यवहार मिटून आपण आपल्या परत निघून जाऊ. तर त्यांनी तिथं गेल्यानंतर वेगळाच मॅटर केला. ते ह्यांना न समजता पोलिसनी तिथून माझा नंबर ट्रॅक केला. मी तिथं बस स्टँडवर उतरल्यानंतर मी एक समोर बस स्टँडच्या समोर एक एटीएम होतं, त्या एटीएम मधून 10-12 हजार रुपये काढले. मी आमच्या नातेवाईक रामराव चिमाजी पवार यांच्याकडे दिले, मी सरपंचाकडे, राहू द्या मला तुमच्याकडे. आणि मी भाजी मंडीमध्ये जाऊन आराम करीत होतो. रात्री ड्रायव्हिंग झाली माझी गाडीवर, मला झोप आली तिथं आणि मला लँडलाईनवरून फोन आला. मी उचलला फोन, तो उचलल्यानंतर समोरून काही बोललं नाही कुणी, काही नाही. परत ठेवल्याच्या नंतर एक 10-15 मिनिटांमध्ये 2 गाड्या आल्या. 2 गाड्या आल्यानंतर मला त्यांनी त्याच्यामध्ये अधिकारी पुजारी हा नावाचा स्वराज कारखान्याचा शेती अधिकारी, HNT मॅनेजर यंत्रणा भरत होती बीड जिल्ह्याची, सर्व कुठली पण यंत्रणा त्याच्या हातावर भरत होते. मग त्यांनी मला उचललं, तिथून उचलल्याच्या नंतर मला त्यांनी विमानतळावर नेलं. मरणाचा मारहाण केली त्यांनी. 2 गाड्यामध्ये पैलवानच होते सगळे, मी फक्त खाली एकटं पुजारीला ओळखतो. मग त्यांनी तिथं नेल्याच्या नंतर काय, तिथं मला मारहाण केल्यानंतर फोन लावायचा, फोन लावून द्यायचा, वरून मार चालू ठेवायचा, पैसे आणा, पैसे मिटवा, असं करून सगळं. आमचे सहकारी एक कारखाना कर्नाटकमध्ये ICPL कारखाना असा आहे की यादवाड, त्या ठिकाणी एक शरद चौगुले म्हणून नावाचा एक अधिकारी, फेमस अधिकारी तो, आणि त्यांच्या अंडरखाली आम्ही वाहन मालक जवळजवळ बीड जिल्ह्यातले 1-2 हजार लोक त्यांच्या अंडरखाली काम करतात. त्यांनी सांगितलं तुम्ही हे का अन्याय करता, असं काय करायला आहे, ते माणूस मध्यस्थी येऊन मिटवायला लागला, तुम्ही त्याला कशाला तुम्ही त्रास देताय, मला येऊस तर थांबा, तुमचं काय असेल ती मिटू. पण त्याने थांबायला तयार नाही ते, कारण का त्याने शरद चौगुले साहेबांनी काही वाहनं त्यांना दिलते बिगर ऍडव्हान्स मध्ये. मग त्याच्यामध्ये आमच्या नातेवाईकाची काही वाहनं होते. ते म्हणले मधुकरला जर अडचण येत असेल तर साहेब आमचे पैसे सगळेच कट करून घ्या, तिथं काही अडचण नाही म्हणले. मग ते म्हणत होते तुम्हाला आम्ही फक्त पत्र देतो, तुमच्याच कारखान्यात पैसे आहेत, तुम्ही त्याला त्रास देऊ नका, पैसे इकडे तिकडे आणायची गरज नाही, तुमच्या कारखान्यात पैसे, त्याला कशाला त्रास देता. त्यांनी मला जाणीवपूर्वक त्रास दिला. याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता 7:30 ते 7च्या दरम्यान मला पोलीस स्टेशन मध्ये आणलं. पाटील नावाचा कोण अधिकारी होता, ते PI होते का API होते ते काय मी बघितलं नाही, पण ते CCTV कॅमेऱ्याच्या बाजूला होते. तर ते म्हणले तुम्ही उद्या सकाळपर्यंत पैसे नाही आणले तर तुमच्यावर, हा बघा हे 2 माणसं रेडी, तर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 100% होणार. का तर ऑलरेडी माझ्या भावावर पण केलेलं होतं, 420 मध्ये त्यांनी उचललं. परत त्याच्यामध्ये आम्हाला कोर्टानं जामीन दिलता, आणि कोर्टानं जामीन दिल्यानंतर आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांनी आमच्या भावाला उचललं. परत हे होऊ नये म्हणून मी मिटवण्यासाठी तिथे गेलो. परत गुन्हे, हे चांगलं नाही म्हणलं. त्यांच्या हद्दीमध्ये हे पोलीस ते खासदारचं ऐकतात, आणि हे जे पोलीस तिथलं स्टेशन होतं, हे पोलीस स्टेशन लोकांसाठी नाही, हे स्वराज कारखान्याचं एक केंद्र, काय वसुली अधिकारीचं एक केंद्र आहे ते. मला सांगा, ज्या डॉक्टर संपदा मुंडे या बीडचे आहेत म्हणून त्यांना जाणीवपूर्वक त्रास करण्यात आला, तसं तुम्हाला बीडचे आहेत म्हणून जास्त मारहाण करण्यात आली असं तुम्ही मला काय? अहो त्यांना तर बीडचेत म्हणले हो साहेब, काय त्यांना तर बीडचेत म्हणून मारलं, मला मुंडे साहेबाची माणसं तुम्ही म्हणून मारलं मला. आम्ही काय वाईट केलं त्यांचं एवढं? नाही, आम्ही आज माझ्या घरात सुद्धा मुंडे साहेबाचा फोटो आहे, मी ते रोज दर्शन घेतो आंघोळ केल्याच्या नंतर. माझ्यावर एवढा अन्याय, 1 वर्षभर मी कपडा घातलेला नाही, मुंडे साहेब वारले त्यावेळेस 1 वर्षभर. हे सगळ्या गावाला सुद्धा माझ्या माहिती, मधुकरनं मुंडे साहेबासाठी 1 वर्ष 9वा कपडा कसलाच अंगावर घेतला नाही. मग एवढा काय अन्याय केला आम्ही, एवढा आम्हाला मारण्यासाठी? मी त्यांच्या कारखान्याचा काय मुकदम बी नाही, त्यांच्या कारखान्याला काय माझा करार नाही. मला त्रास दिला त्यांनी. हे अहो मानीचा कणा आज बी तुम्ही कुठल्या दवाखान्यात न्या, 100% आजार आणखी माझा बरा झालेला नाही. मला वाईट वाटतं, आणि आम्ही जे लढणार आहेत आमच्या बहिणीला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत.
हा स्वराज कारखान्याचा जो अधिकारी ह्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा. आता जे कोण अधिकारी आहेत त्यांचं काय नाव आहे आणि कोण कोण अधिकारी होते आणि कशा प्रकारे तुमचं जे आता मारहाण झाली, तुमची काही वसुली होती का, तुमचे करार त्यांच्या कारखान्यात होते का जाणीवपूर्वक तुम्हाला मारण्यात आलं? तुमचं तिथं कारखान्याशी काय संबंध तुमचा आला? माझा कारखान्याशी संबंध काही नव्हता. मी एक माझ्या भावासाठी मध्यस्थी करून व्यवहार मिटवावा, त्यांचे पैसे काय असेल ते नातेवाईकांनी जमा करून भरण्यासाठी तयारी ठेवली होती. त्याच्यामुळे मी तिथे गेलतो आणि त्यांनी मला जाणीवपूर्वक त्रास दिला. तुमचा त्यांचा बॉन्ड काही नव्हता, करार नव्हता तुमच्यावर? काही नव्हतं, माझं काही नव्हतं, बॉन्ड नाही, करार नाही, त्यांचं माझं देणं घेणं नाही. अधिकारीला सुद्धा मी त्या फक्त पुजारीला ओळखितो, बाकीच्या कोणाला ओळखीत नाही. हा, तरी देखील तुम्हाला मारण्यात आलं. मला आता डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली, त्यांच्या जाचाच कंट्रोल केली की घातपात आहे, ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल? 100% घातपात आहे. तो आत्महत्या नाहीच हो. ह्याच्या अगोदर संपदा मुंडेच्या अगोदर माझंच प्रेत फलटण मधून आलं असतं. माझे नातेवाईक हे कारखान्याचे यादवार कारखान्याचे शरद चौगुले हे धावून नसते आले, माझं प्रेत 100% फलटण मधून इकडे आलं असतं. हे मला माझ्या जीवाला माहिती, किती मला मार दिला असेल मला खात्री तिची. 100% आमच्या भगिनींनी आत्महत्येला केलेली नाही, तिने 100% घातपात आहे. तुम्ही एक वाहन मालक आहेत, तुमच्या सोबत असं घडलं, असे अनेक वाहन मालक आहेत, त्यानं सुद्धा असे आरोप त्यांच्यावरती केले आहेत. उलट टांगून आम्हाला मारलं देखील. काल धनंजय मुंडे कोडगावात आले, तिथे एक घरकड म्हणून वाहन मालक मुकदम आहेत, ते म्हणले आमचं वाहन चालू असताना देखील आम्हाला तिथं उलट टांगून मारण्यात आलं कारण की तुम्ही बिडचित म्हणून. असं त्याचं काय सांगाल? त्यांचे तर 10 ट्रॅक्टर आतमध्ये, तो 10 ट्रॅक्टर आतमध्ये असताना त्या माणसावर अन्याय केला. मला सांगा, एक तुमची त्यांचे 10 लाख असतील, 5 लाख असतील, अहो 10 ट्रॅक्टर आतमध्ये असताना त्या माणसावर अन्याय केला, त्याला मारलं त्यांनी. त्या माणसातच मारून त्याला दवाखान्यात नंतर त्याचे बीपी लो असली तरी बी त्याला सांगायचं नाही नाही व्यवस्थित हे म्हणून द्या, आम्हाला पुढे कारवाई करायची आहे. हे डॉक्टरवर दबाव आणायचे, तुम्ही बीडचे आहात. अहो ताईला तर बीडचे आहात म्हणलेत, मला स्वतंत्र मला जाणीव आहे की तुम्ही मुंडे साहेबाचे इतका म्हणून मारलो मला. बरं, तुम्ही फलटणच्या पोलीस स्टेशन विषयी बी तुम्ही आरोप केले. फलटण खासदाराच्या अंतराखाली चालतंय, हे कारखान्याची वसुलीसाठी पोलीस स्टेशन आहे, हे देखील आरोप केले तुम्ही, त्याच्याबद्दल काय सांगाल? अहो त्यांनी मला सांगा, एखाद्यावर गुन्हा असला तर ते गुन्हा असल्याच्या नंतर पोलीस त्याचं लोकेशन रायटिंग नुसार काढतात. मी तिथं फलटण मध्ये पोहोचलो की पोलिसांनी काय अधिकार माझा लोकेशन काढत, माझ्यावर तर गुन्हा बी नव्हता. हे पोलिसांनी लोकेशन दिलं. भाजी मंडीमध्ये ते डायरेक्ट 2 गाड्या आल्या, त्यांनी मला तिथून उचललं. हे पोलिसांनी सांगितल्यामुळे त्यांनी उचललं ना. यावर आता खासदार असतील किंवा जे आता डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली आहे ते कोणते आरोपी असतील, यांच्यावर काय कारवाई व्हावा तुम्हाला असं वाटतंय? अहो कारवाई त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा व्हावा हे माझं मत आहे. ज्यांनी घडीलंय त्याला शासनाने सुट्टी न द्यावं. देवाभाऊ हुशार आहेत, त्यांनी कुणावर विश्वास टाकू नये, कुणाचं ऐकू नये. ह्याचं तात्काळ जे असल संबंधित गुन्हेगार कोण त्याच्यावर तात्काळ कडक कारवाई होऊन त्याला फाशी शिक्षा व्हावा. काल देवेंद्र फडणवीस आलते फलटण मध्ये, त्याने कार्यक्रम घेतला, त्याला क्लीन चिट दिली तुम्हाला वाटते? त्यांनी क्लीन चिटी दिली पण चुकीची दिली हो. अहो कशातच काय नाही, आणखी इकडे आणखी काय त्यांच्या हातात कागद पडला नाही त्या नातेवाईकाच्या, तर त्यांना म्हणते तुम्ही दोषी नाहीत, दोषी असल्यास मी इथं आलो नसतो. हे म्हणजे चुकीचं आहे थोडं. काय देवाभाऊ आव्हान काय तुमचं? आमच्या माध्यमातून आम्ही देवाभावाला चांगलेच म्हणतो. मी माझा आज दोन पिढ्या गेल्या माझं बीजेपीलाच मतदान आहे, पण माझं कालपासून भरोसा बसा गेला की हे असं कसं काय बोलले. हा काय आता पुढचं तुमचं आता काय असणार आहे पाऊल? आता तुम्ही जर हे जर न्याय जर नाही तुम्हाला नाही भेटला किंवा पुजारीला जर तुम्ही अटक नाही झाली किंवा त्याच्यावर कारवाई नाही झाली, तुम्हाला तर उलट टाकून मारण्यात आलं, पुढचं तुमचं आता आक्रमक भूमिका काय असणार आहे? माझ्यापर्यंत आणखी त्यांनी जर पाऊल उचलले नाही तर माझ्या देहाला माझ्या बहिणीला न्याय भेटूस तर मी गप्प बसणार नाही. हे होते एक वाहन मालक मधुकर राठोड. एखाद्या जर मुकदमा असेल किंवा वाहन मालक असेल यांची मदस्ती करून जर एखादा जर मिटवा जात असेल, त्यांना जर उलट टांगून जर मारण्यात येत असेल तर हे कितपत योग्य आहे आणि पोलीस स्टेशन कारखान्याचं काम करतं का एखाद्यावर न्याय देतं, याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आता डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या की घातपात हे पण पोलीस प्रशासन काय दखल घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का? तर मग आता चिंताच करू नका, कारण बीड मधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली आहे सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था. त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था, एसी लॉजिंगची सोय सुद्धा आहे. तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका. धन्यवाद.